नमस्कार, मी विनायक. हे आहे आमचं लंच टाइम बुलेटिन. सुरुवात करूयात हेडलाईन्स. तर मातंग समाजाच्या विकासासाठी लातूरचे भाजपचे आमदार चक्क पोतराजाच्या वेशात नागपूरच्या विधान भवनाबाहेर आज उपोषणाला बसलेत. राज्य सरकारचं लक्ष मातंग समाजाकडे वेधण्यासाठी त्याचबरोबर आपल्या काही मागण्या सरकारपुढे मांडण्यासाठी ते आज उपोषण करतायत. मातंग समाजाच्या विकासासाठी वेगळं आरक्षण मिळावं इतकंच नाही तर मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं या त्यांच्या मागण्या आहेत. त्यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत, सुधाकर भालेराव आज या आंदोलनाला का बसलेत याबद्दल अधिक माहिती घेतली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचा करेस्पॉन्डंट अभय तिरोडकर. विधान भवनामध्ये आणि तो वाजवतायत भाजपचे लातूरचे आमदार सुधाकर भालेराव. त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, विशेषतः मातंग समाजाच्या उत्कर्षासाठीच्या त्यांच्या मागण्यात आणि त्यांचं आंदोलन चालू आहे. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे, ह्या तुम्ही पोतराजाच्या वेशामध्ये आलेले आहात, नक्की काय काय कारण आहे आणि सोबत काय काय घेऊन आलात? या भारत देशाला आझादी मिळून 63 वर्षे पूर्ण झाली, परंतु या राज्य सरकारला आजतागायत आमच्या समाजाची जाणीव होत नाही. अनुसूचित जातीमध्ये जातीपैकी एक मांग मातंग समाज, परंतु या समाजाची कुठलीही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक कुठलीही प्रगती झालेली नाही. आणि ही दयनीय अवस्था ह्या समाजाची उपभोगलेली जी अवस्था आहे, ही राज्य शासनाला दाखवण्यासाठी आमचं जीवन जगण्याचं साधन ही हलकी गावात दिंडोरा पेटवणे, त्यांच्या सणावारामध्ये, त्यांच्या लग्न कार्यामध्ये सनई चौघडा वाजवणे, त्यांच्या अंत्यविधीपासून ते त्यांच्या सर्व सुखदुःखामध्ये सहभागी होणे, हे आमचं कार्य आहे. आणि रस्त्यावर जाऊन भीक मागून या चापकांनी स्वतःला मारून घेणे, जय आंबे, आम्ही स्वतःला मारून घेणे तरी सुद्धा त्यांना कळत नाही. परंतु 2 रुपये, 5 रुपये, 1 रुपया देऊन जातात. त्याच्यावर आमचं कुटुंब चालतं. एकंदरीतच तुम्ही ह्या होर्डिंगवर सांगितलेल्या, दाखवलेल्या मागण्या नेमक्या काय काय मागण्या आहेत तुमच्या, थोडक्यात सांगा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची तुम्ही जर पाहिलं, लोकशाहीर या गरिबीत दडलेल्या आणि आसमानमध्ये जे काही तरलेलं आहे त्याच्यापेक्षाही जे काही अंतरात्म्यातून जे लिहिलेलं आहे त्या शाहिरीच्या माध्यमातून लिहिलेलं, आणि त्या शाहिराला एक अर्पण म्हणून, आठवण म्हणून त्याचं मुंबईच्या विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नाव देण्यात यावं. पुत्राज उपाशी पोटी आपल्या अंगावर चापकाचे फटकारे ओढून घेतो. तुम्ही पण उपाशी आहात, उपोषणाला बसलात, कधी सोडणार? मी जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, समाज कल्याण मंत्री सरकार इथं येणार नाही, तोपर्यंत मला इथं आश्वासन या सभागृहामध्ये मांडणार नाहीत, तोपर्यंत मी या ठिकाणी उठणार नाही. आता आज सकाळपासून माझ्या तोंडात पाणी नाही. आता मला याच्या पुढे बोलणं शक्य नाही. अशा अवस्थेमध्ये मी सांगू इच्छितो की ह्या जर मागण्या मान्य नाही झाल्या, माझा अंत झाला तरी चालेल, या सरकारचं भलं हो, परंतु माझं भलं नाही केलं तर ह्यांचं मात्र चांग भलं होईल याचीच मला या ठिकाणी चिंता वाटते. सरकारचं चांग भलं होईल असा इशारा देत आहेत सुधाकर भालेराव. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सोबत अमेय तिरोडकर, IBN लोकमत, नागपूर.